नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरात यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध गणेश मंडळांकडून अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले जात आहेत। विशेष म्हणजे कॅप्टन अनिल पवार चौक आणि महात्मा ज्योतिबा फुले मित्र मंडळानं आयोजित केलेले कार्यक्रम संपूर्ण शहरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत। या मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी, कीर्तन, भजन, कानबाई मातेचे जागरण असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत। विशेष उल्लेख करावा लागेल तो काल झालेल्या कानबाई मातेच्या गाण्यांच्या जागरणाच्या कार्यक्रमाचा। या कार्यक्रमात महिला, पुरुष, लहान मुले, तरुणाई तसंच वृद्धांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। गाण्यांवर ठेका धरत सर्वांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला। या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कानबाई फेमस गायक आबा सोनवणे यांचा सहभाग। त्यांच्या सुरेल गायनानं वातावरण भारावून गेले होते। स्वर्गीय अशोक खैरनार मित्र मंडळाच्या वतीने हिमांशू खैरनार व पवन शिंदे यांनी या कानबाई मातेच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांच्या या पुढाकारामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देत माजी नगरसेवक राकेश खैरनार व गायत्री खैरनार यांच्या माध्यमातून गणेश भक्त महिलांना 50 भेटवस्तू तसेच 3 पैठणी भेट स्वरूपात देण्यात आली। त्याचबरोबर मंगला खैरनार व दादाजी खैरनार यांच्या माध्यमातूनही महिलांना भेटवस्तू आणि पैठणी भेट देण्यात आली। ह्या उपक्रमामुळे महिला भक्तांमध्ये उत्साह अधिकच दुणावला आहे। आज रात्री होणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रमही तितकाच उत्सुकतेचा विषय ठरला असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। मंडळाचे हे कौतुकास्पद नियोजन व उपक्रम फक्त मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देणारे ठरत आहेत आणि कार्यकर्त्यांची निस्वार्थ मेहनत यामुळे ह्या मंडळाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सटाणा शहरात गणेशोत्सवाचा हा सोहळा केवळ श्रद्धा भक्ती नव्हे तर एकतेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा एक अभिमानास्पद नमुना ठरत आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।